मे महिन्याची ती रणरणती दुपार. शहरातल्या गजबजाटून मी गावी आलो होतो. तेही 3 महिन्यांच्या मोठ्या सुट्टीसाठी. कॉलेजचं शेवटचं वर्ष संपलं होतं आणि आता पुढचे काही दिवस फक्त निवांतच घालवायचे होते. असं मी मनाशी एकदम पक्क ठरवलं होतं. गावात शिरताच वातावरणातला तो मातीचा सुगंध आणि आंब्यांच्या कैऱ्याचा वास मनाला सुखावून गेला. माझे मामा म्हणजेच गावातले पाटील साहेब, एक हट्टाकट्टा बांधा, भरदास व्यक्तिमत्व आणि शब्दाला वजन असलेली प्रतिष्ठित व्यक्ती. राजकारण असो व समाजकार्य, मामांचा वावर वाघासारखाच असायचा. पण घराची खरी धुरा सांभाळत होती ती म्हणजे अतिशय देखणी माझी मामी. गावातल्या इतर बायकांपेक्षा मामी काहीशी वेगळीच भासायची. तिच्या बोलण्यात एक लागवी मिठास होते आणि वागण्यात एक कमालीचा आत्मविश्वास. त्या दिवशी दुपारी घरात दुसरी कोणतीच व्यक्ती नव्हती. मामा काही कामासाठी तालुक्याला गेले होते आणि गडी माणसं शेतावर होती. घरात फक्त मी आणि मामीच होतो. मी हॉलमध्ये बसून मोबाईल बघत होतो, पण माझं लक्ष सारखं स्वयंपाकघराकडे जास्त जात होतं. तिथून चुलीवरच्या उकळत्या पाण्याचा आणि फोडणीचा खमंग दरवळत येत होता. मी हळूच स्वयंपाकघराच्या दरवाजातून आत डोकावलं. मामी कामात मग्न होती. तिने साडीचा पल्ला कमरेला खोसला होता, ज्यामुळे तिची लवचिक कंबर आणि तिचा तो सडपातळ बांधा अधिकच उठून दिसत होता. उन्हाच्या काळीने तिच्या कपाळावर घामाचे थेंब साचले होते, जे चुलीच्या प्रकाशात एखाद्या मोत्यासारखे चमकत होते. तिची ती चालढाल आणि भांडे घासताना होणारी हातांची हालचाल यात एक विलक्षण लयबद्धता होती. तिचं ते मादक रूप पाहून मला क्षणभर तिथून हालावंसं वाटेना. "अरे हर्षद, काय एवढं चोरून बघतोयस?" तिने मागे न वळता मला मिश्किलपणे विचारलं. मी थोडा गोंधळून गेलो. "काही नाही ग मामी, तू इतकं काम करतेस म्हणून कौतुकाने बघतोय." ती हसली. तिच्या त्या मधाळ हसण्याने माझ्या काळजाची धडधडच वाढवली होती. "अरे, तू शहरातला पोरगा, तुला हे सगळं नवलच वाटणार. जा अंगणात जाऊन बस. इथे खूप उकाडा आहे." मी बाहेर येऊन बसलो खरा, पण मनात मात्र मामीच्या त्या मोहक रूपाचे विचार घर करून बसले होते. काही वेळ गेला असेल आणि अचानक घरातून मामीच्या ओरडण्याचा आवाज आला. "अरे हर्षद, जरा इकडे ये रे पटकन, पायाला काहीतरी झाले वाटतं." मी धावतच आत गेलो. मामी खुर्चीवर बसली होती. तिच्या चेहऱ्यावर वेदना होत्या. खाली पडलेलं भांडं उचलताना तिचा पाय मुरगळला होता. तिच्या गोट्याभोवती हलकी सूज आली होती. "अगं मामी, पाय तर चांगलाच मुरगळलाय." मी जवळ जात म्हणालो. "हो रे, खूप ठणका लागतोय. मलम लावल्यावर बरं वाटेल." ती अस्वस्थपणे मला म्हणाली. "तू थांब, मी लावतो मलम." मी हट्टाने म्हणालो. तिने सुरुवातीला नकार दिला, पण वेदना जास्त असल्याने तिने नंतर होकार दिला. मी मलम घेऊन आलो आणि खाली बसलो. तिने आपली साडी हळूच थोडी वर सरकवली. तिचा तो गुळगुळीत आणि गोरा पाय पाहून माझ्या अंगात एक वेगळीच वीज संचारली. मी तिचा पाय हळूच माझ्या मांडीवर घेतला. माझ्या बोटांचा तिच्या मखमली त्वचेला स्पर्श झाला आणि त्या क्षणी तिच्या मुखातून एक छोटासा सुस्कारा बाहेर पडला. "अरे हळू, मलम खूप गरम आहे." ती अस्फुटपणे कुजबुजली. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. तिच्या बोलक्या डोळ्यात आता एक केवळ वेदना नव्हती, तर एक वेगळीच ओढ आणि नशा उतरली होती. पंख्याच्या आवाजाने आमचे लयबद्ध श्वास एकमेकात मिसळत होते. मी हळूहळू तिच्या पायाला मालिश करू लागलो. जसा माझा हात तिच्या पायांवर वर सरकत होता, तसतशी तिच्या श्वासांची गती वाढत होती. तिच्या गोऱ्या मांडीवरचा तो काळा तीळ माझ्या नजरेस पडला. तो एखाद्या गुपितासारखा तिथे लपला होता. तिने आपले डोळे मिटून घेतले होते. खोलीत एक भयान शांतता होती, जी फक्त आमच्या श्वासांच्या उष्णतेने भंग पावत होती. "मामी, इथे जास्त दुखतंय का?" मी मुद्दाम थोड्या वरच्या बाजूला मालिश करत विचारलं. तिने काहीच उत्तर दिलं नाही, फक्त एक खोल हुंकार दिला. तिची ती बेधुंद अवस्था पाहून माझी हिंमतच वाढली. "मामी, इथे बसून नीट नाही होणार. तू बेडवर चल, मी तुला व्यवस्थित मालिश करून देतो." मी हळूच सुचवलं. तिने डोळे उघडले. तिच्या नजरेत आता अमर्याद उत्कंठा होती. "ठीक आहे, पण कंबर पण खूप दुखते. तिची पण मालिश करून देशील का?" तिच्या या प्रश्नाने माझ्या मनात आनंदाची कारंजी उडाली. आता दुपारी या शांत घरात काहीतरी स्वप्नवत घडणार याची मला खात्रीच पटली होती. "हो, नक्कीच. कंबरची मालिश करायची असेल तर थोडी साडी अधिक वर करावी लागेल." मी तिच्या कानाजवळ जाऊन हळूच म्हणालो. तिने नुसतीच मान हलवली आणि आम्ही दोघं बेडरूमच्या दिशेने वळालो. त्या दुपारच्या रंभा एकांत आता एक वेगळ्याच प्रवासाकडे निघाला होता. आम्ही दोघं बेडरूममध्ये आलो. बाहेर उन्हाचा कडाका होता.
पण खोलीत एक गूढ आणि उबदार शांतता होती. मामी बेडवर पोटावर झोपली. तिने हलक्या हाताने आपली साडी कंबरेपर्यंत वर सरकवली. तिची ती गोरी पाठ आणि लवचिक कंबर पाहून माझ्या डोळ्यांसमोर जणू एखादी अप्सरा उभी असल्याचा मला भासच झाला होता. तिची कांचनकांती त्वचा चुलीच्या उजेड्यापेक्षाही अधिकच उजळत होती. मी माझ्या हातांवर थोडा मलम घेतला आणि ते दोन्ही हातांनी घासून गरम केलं. माझ्या मनात धडधड वाढत होती. जेव्हा माझे हात पहिल्यांदा तिच्या कमरेला स्पर्शले तेव्हा तिच्या अंगावर एक थरथरून जाणारा शहारा उमटला. आई गं, ती दबलेल्या आवाजात पुटपुटली आणि तिने उशीत आपला चेहरा लपवला. माझ्या बोटांचा तो हळूवार स्पर्श तिच्या मणक्यातून खाली सरकत होता. मामीची कंबर पातळ असली तरी त्यात एक प्रकारची मादकता आणि ओलावा होता. मी मालिश करायला सुरुवात केली तसा माझा हात हळूहळू खालच्या दिशेने त्या काळ्या दिव्याकडे वळू लागला होता. मामी, इथे खूप कडक झाले स्नायू, थोडं दाबून मालिश करतो. मी मुद्दाम तिचा कल अजमवण्यासाठी म्हणालो. हो चालेल, तुला जसे वाटते तसे कर. तिचा आवाज आता नशेत असल्यासारखा आणि काहीसा अस्पष्ट होता. तिचा तो उच्छ्वास आता अधिकच तीव्र झाला होता. माझ्या रांगड्या हातांच्या स्पर्शाने तिच्या नाजूक शरीरात जणू वीजच संचारली होती. मी तिचा हात आपल्या हातात घेऊन हळूच त्याच्या तळव्यावर अंगठा फिरवला. ही एक चोरून आत शोधण्याची आमची नवी भाषा सुरू झाली होती. तिनेही माझा हात घट्ट पकडला, जणू तिलाही या एकांतात स्वतःला हरवून घ्यायचं होतं. मालिश करता करता मी तिचा चेहरा माझ्याकडे वळवला. तिचे देखणे डोळे आता अर्धे मिटले होते आणि ओठांवर एक कातील स्मित होतं. मी हळूच तिच्या केसांवर हात फिरवला आणि तिचे ते रेशमी केस माझ्या बोटात गुंतले होते आणि मधोश मोगऱ्याचा तो दरवळ मला अधिकच मधोश करत होता. मामी, तू खूप सुंदर दिसतेस. मी तिच्या कानाजवळ जाऊन कुजबुजलो. माझ्या श्वासांची उष्णता आता तिच्या मानेला लागताच तिचा थरकाप उडाला. तिने वळून माझ्याकडे पाहिलं. तिच्या नजरेत आता तृष्णा आणि आवेश दोन्ही दिसत होते. तिने सावकाश आपले दोन्ही हात माझ्या मानेभोवती गुंफले आणि मला स्वतःकडे खेचलं. असं बोलू नकोस रे, ती म्हणाली, पण तिच्या कृतीतून मात्र काहीतरी वेगळंच सुचवलं जात होतं. आमच्यातील अंतर आता पूर्णपणे मिटलं होतं. तिच्या भरदार शरीराचा स्पर्श मला माझ्या छातीवर जाणवत होता. ती मोशार आणि उबदार जाणीव मला बेभान करत होती. मी तिला हळूच मिठीत घेतलं. ती मिठी नुसती मायेची नव्हती, तर त्यात कित्येक वर्षांची ओढ आणि अस्वस्थता समावली होती. मी तिच्या मायेवर माझ्या ओठांचा स्पर्श होताच तिने डोळे गच्च मिटून घेतले, जणू एखादं गुपित सुख तिला आता गवसणार होतं. खोलीत फक्त पंख्यांचा घरघर आवाज आणि आमचे वेगवान श्वास येत होते. हर्षद, कोण येईन रे, ती म्हणाली, पण तिचा वेळ का अधिकच घट्ट झाला होता. कोणी नाही येणार मामी, ही दुपार फक्त आपली आहे. मी तिच्या कपाळावर चुंबन घेत म्हणालो. बाहेर पक्ष्यांची किलबिल थांबली होती आणि आत आमच्या भावनांचा संगम होत होता. तिची ती नक्षीकांत लाली आणि माझ्या हातांचा तो पिळदार स्पर्श, दोघांमधली मर्यादा ओलांडण्यासाठी ओढ आता शिगेला पोचली होती. तिची नखरेला हालचाल आणि माझं भान हरपणे यातून एका अतुलनीय अनुभवाची सुरुवात होत होती. त्या बंद खोलीत आता फक्त आमच्या श्वासांची उष्णता जाणवत होती. बाहेर ऊन मी म्हणत होता, पण आत मात्र एक वेगळीच गरम लाट उसळली होती. मामीने जेव्हा मला आपल्या जवळ खेचलं तेव्हा तिच्या अंगातून शहारा निघणारा तो मोगऱ्याचा सुगंध आणि घामाचा एक मादक दरवळ माझे संवेदनांना पार बेधुंद करत होता. मी तिला हळूच कवटाळले सुरू केले. तिची कांचनकांती त्वचा आता माझ्या स्पर्शाने अधिकच तृप्त झाली होती. माझे हात तिच्या पाठीवरून हळूवार फिरवत होती, जणू मी एखादी मखमली कापडावरून हात फिरवत होतो. तिची ती लवचिक कंबर माझ्या हातांच्या विळख्यात पूर्णपणे विरघळून गेली होती. हर्षद, तू हे काय करतोयस, तिने अगदी अस्पष्ट आवाजात विचारलं, पण तिच्या डोळ्यातली ओढ काहीतरी वेगळंच सांगत होती. जे मनाला हवंय तेच करतोय मामी. मी तिच्या कानाजवळ जाऊन कुजबुजलो. माझ्या आवाजाच्या कंपन्याने तिच्या अंगावर पुन्हा एकदा शहारे आले. मी हळूच तिची हनवटी वर केली. तिचे ते मदाळ ओठ थरथरत होते. तिच्या त्या नशिल्या नजरेत मला पार घाया केलं होतं. मी जेव्हा तिच्या मानेवर आपल्या ओठांचा स्पर्श केला तेव्हा तिने एक खोल श्वास सोडला. तिच्या हातांची पकड माझ्या पाठीवर घट्ट झाली, जणू तिला तो क्षण कायमचा तिथेच थांबवायचा होता. आमच्यातील ती रेशमी जवळीक आता कोणत्याही बंधनांना मानत नव्हती. तिचे ते उन्नत आणि मोशार रूप माझ्यासमोर पूर्णपणे खुललं होतं. मी तिच्या केसांतून हात फिरवताना
तिने आपले डोळे मिटून घेतले, जणू ती एखाद्या स्वप्नवत अनुभवात वावरत होती. तुझा हा स्पर्श खूप वेगळा आहे, ती मधोश होऊन म्हणाली. खोलीत आता एक धुंद वातावरण तयार झालं होतं. मी तिला हळूच बेडवर सरकवलं आणि तिच्या बाजूला होऊन तिचा हात हातात घेतला. आमच्या बोटांची ती खोडकर मस्ती आता एक गंभीर ओढीमध्ये बदलली होती. तिच्या गुळगुळीत अंगावरून जेव्हा माझा हात फिरला, तेव्हा तिला होणारी ती अस्वस्थता मला स्पष्ट जाणवत होती. तिच्या या नजाकतीचा भाव आणि माझ्या मनातील तो हव्यास, सगळं काही आता एका लयीत चाललं होतं. तिने हळूच आपली मान बाजूला केली, ज्यामुळे तिची ती गोरी पाठ पुन्हा एकदा माझ्या नजरेसमोर आली. त्यावर साचलेले घामाचे थेंब एखाद्या हिऱ्यासारखे चमकत होते. मी त्या थेंबांचा पाठलाग करत आपला स्पर्श पुढे नेला. आज कोणीही आपल्याला थांबवणार नाही मामी. मी तिच्या पाठीवर आपल्या बोटांनी नक्षी काढत होतो. तिचा तो थरकाप उडाला, पण तिने स्वतःला पूर्णपणे माझ्या स्वाधीन केलं होतं. त्या एकांतात आम्ही दोघं जगाचा विसर पडल्यासारखे एकमेकात गुंतलो होतो. तिची ती चंचल नजर आता स्थिर झाली होती आणि त्यात एक प्रकारची माझ्याबद्दलची तृष्णा दिसत होती. आज रात्र अजून लांब होती, पण या भरदुपारीच आमच्या आयुष्यातील सर्वात रम्य आणि खास जाणीव करून देणारा प्रवास सुरू झाला होता. तिची ती मोहिनी, आता माझा तो आवेश, दोघांच्याही मनातील संयमाचा बांध आता पूर्णपणे फुटला होता. खोलीतील वातावरण आता ज्वलनशील झालं होतं. शब्दांची जागा आता केवळ श्वासांनी आदर आणि हृदयांच्या वेगवान ठोक्यांनी घेतली होती. मामीच्या शरीराची ती लवचिक हालचाल आणि तिच्या श्वासांमधली ती उष्णता मला अधिकच बेभान करत होती. मी तिला पुन्हा एकदा घट्ट आलिंगन दिले, जणू दोन शरीरं नसून एकच जीव असल्याचा भास व्हावा. माझे हात तिच्या मखमली त्वचेवरून फिरताना तिला होणारी ती शहारे मला एक वेगळं सुख देत होती. तिने तिची नजर माझ्या नजरेत मिळवली. त्या नजर होणाऱ्या क्षणी जणू का तिथेच थांबला. तिच्या त्या अबोली नजरेत आता एक प्रकारचं समर्पण होतं. हर्षद, आजवर असं कधीच वाटलं नव्हतं. ती धुंदीत असल्यासारखी मला पुटपुटली. तिच्या मानेवर आणि खांद्यावर माझ्या स्पर्शांची मोहिनी चढली होती. मी हळूच तिची भट कानामागे सारली आणि तिच्या कानाच्या जवळ जाऊन हळूवार स्पर्श केला. त्या स्पर्शाने तिचं सर्वांग शहारलं. तिने आपले हात माझ्या पेदा शरीराभोवती घट्ट आवळले. तिचा तो भरदार देह माझ्या स्पर्शात पूर्णपणे विरघळून गेला होता. आमच्यातील जवळीक आता सीमारेषा ओलांडत होती. तिची ती कांचनकांती आता घामामुळे अधिक चमकत होती आणि त्या घामजलेल्या शरीराचा स्पर्श मला एका वेगळ्याच जगात घेऊन जात होता. खोलीतल्या त्या भयान शांततेत फक्त आमच्या श्वासांची लय गुंजत होती. तिने आपला चेहरा माझ्या खांद्यावर लपवला आणि एक देह ओंकार सोडला. तो आनंदाचा होता की या गुपित सुखाचा हे सांगणं कठीण होतं, पण तिच्या त्या मोहच्या स्पर्शात मला जगातील सर्व सुखाचा संगम जाणवत होता. हे सगळं एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं. तिच्या त्या केसांतून हात फिरवत म्हणालो, मग हे स्वप्न कधीच संपू नये असं वाटते. तिने मिश्किलपणे उत्तर दिलं आणि पुन्हा माझ्या मिठीत स्वतःला झुकून दिलं. दुपार कल्ली होती. सूर्याची किरणं खिडकीतून आत येऊन तिच्या गुळगुळीत पाठीवरून खेळत होती. आमच्यातला तो भावनांचा संगम आता एक शांतवनावर आला होता. आम्ही दोघंही एकमेकांच्या मिठीत अमर्याद सुख अनुभवत होतो. बाहेरून येणारा पक्ष्यांचा आवाज आणि घरातील ती रेशमी शांतता साथ देत होती की पाटील वाड्यातील त्या एकांतात एक प्रेमाचा अनोखा प्रवास सुरू झाला आहे. हे आमचं एक गुपित होतं, जे फक्त त्या चार भिंतींना आणि आमच्या श्वासांना ठाऊक होतं. तिच्या त्या लागवी मिठास असलेल्या हसण्याने आणि माझ्या हळूवार स्पर्शाने या सुट्टीची एक अविस्मरणीय आठवण मनात कोरली गेली होती. ही फक्त एक दुपार नव्हती, तर दोन मनांच्या तृष्णेचा आणि आयुष्याचा एक सुंदर शेवट होता.